छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात हिंदू समाजाच्या आयोजित सभेत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी गावोगावी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याचं आवाहन केलं आहे। बजाजनगर येथील हायटेक महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। बजाजनगर येथील हायटेक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत यांच्या वतीने आयोजित सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी प्रत्येक गावात हनुमान चालीसा पठण सुरू करून समाजात एकजूट निर्माण करण्याचं आवाहन केलं। हनुमान चालीसा हे केवळ धार्मिक नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, असं त्यांनी सांगितले। कार्यक्रमात हिंदू धर्माची परंपरा, वेदांचं महत्त्व आणि सामाजिक मूल्यांचं जतन यावर मार्गदर्शन करण्यात आलं। शेवटी सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना मदत करावी, भुकेल्यांना अन्न द्यावे आणि समाजात ऐक्य निर्माण करावे असा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी सुभाष मोकरिया, जे.के. जाधव, बी.बी. जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।